आलेला आहे आणि दिल्लीत काही महत्त्व राहावं, थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं अफवा पसरवल्या जातात। महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्या भाषेत मेंढे, अजितदादा आणि फडणवीस यांच्यात एक नाराजी नाट्य रंगलं आहे असं तुमच्या पक्षाचं म्हणणं आहे आणि सामनामध्ये लिहिलेलं आहे। काय नक्की काय नाराजी नाट्य? नाही, ओव्हरऑल जे दिसतंय तिन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत, हे मंत्री या नेत्यावर, आता परवा तर त्या तटकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे लोक ओपन स्टेजवर बोलले, काय बोलले सुनील तटकरेविषयी, आदिती तटकरेविषयी, आणि त्याच्यामुळे चर्चा काय ओपन ते स्टेजवर बोललेले। परवा आजी एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांची बैठक घेतली, ती क्लिअर दिसते। अजितदादाने त्यांच्या पक्षाची बैठक घेतली, ती क्लिअर दिसते। भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक अमित शहांना भेटले, तेही स्पष्ट दिसते। आणि त्याच्यामुळे या गोष्टी काय छुप्या नाही, तर ह्या खुल्या झालेल्या आहेत। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वबळाची भाषा सुरू झाली आहे। भाजपनं प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे। कसं बघता तुम्ही सगळं? हे भारतीय जनता पार्टी करणार आहे। स्वतःचं अस्तित्व दाखवणं म्हणजे अस्तित्व आहेच त्यांचं, मी नाही नाकारणार नाही, परंतु मला असं वाटत नाही की त्यांना आता कोणत्या साथीदाराची गरज आहे आणि त्या मस्तीमध्ये, त्या उर्मीमध्ये निश्चित ते हे पावलं उचलतील असं दिसतंय। निलेश चव्हाण पुणे केसमधला, त्याला निलेश चव्हाण तो पुणे केसमधला, त्याला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांकडनं मान्य झाला होता, असं आता पुढे आलेलं आहे। खालून गेल्याशिवाय वरती मंत्री थोडी काही करत असतो। खालून मला वाटतं कमिशनरेट एरियामध्ये असलं तर कमिशनर, ग्रामीण भागात असलं तर कलेक्टर, अशा पद्धतीनं वरती प्रस्ताव जात असतो आणि जो प्रस्ताव खालून पॉझिटिव्ह जातो त्याला कोणताही मंत्री मला नाही वाटतं रिजेक्ट करतो। लढा आपल्या मुंबईचा, कामाला लागलेत तुम्ही? लागलेलो आहे, महाराष्ट्रात लागलेलो आहे, मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कामाला लागलेलो आहे। आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव शेख किंवा खान करून घ्यावं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। बाळासाहेबांचा नातू हा ठाकरे आडनाव। नितेश राणेच्या विषयी बोलण्याला काही हे नाही, फालतू बोलत असतो ते। सुधाकर बडगुजरांचं तुम्ही केलं सगळं आणि त्यांना आता भाजपात घेण्याचे पक्षातून विरोध सुरू आहे, काय स्टेटस बडगुजरांचं? आम्हाला काही माहिती नाही, काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली एवढं निश्चित। कारण पक्षात असताना ज्या पद्धतीनं ठीक आहे, पक्षात नाराजी व्यक्त करण्यासाठी निश्चित व्यासपीठ आहे सगळ्यांना। आमच्या दर आठवड्याला बैठका होत असतात, नेत्यांच्या उपनेत्यांच्या 15 दिवसाला होत असतात आणि त्या व्यासपीठावर सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा होत असते। म्हणून त्या व्यासपीठावर बोलल्यानंतर काही झालं नाही तर आपण समजू शकतो, पण तो त्या व्यासपीठावर न बोलता भलत्याच व्यासपीठावर बोललं तर मला असं वाटतं पक्ष शिस्तीनं चालत असतो, एखादा माणूस असला काय आणि नसला काय। राज्य सरकार एक मोठा खर्च करत आहे, सगळ्या मंत्र्यांना हायटेक करण्यासाठी आयपॅडची खरेदी करणार आहे आणि आता कॅबिनेट होणार आहे असं म्हणतात। व्हावं, आता त्याला फार खर्च थोडी लागतो आयपॅड घ्यायला वगैरे, पण कॅबिनेट नाही हे जरुरी आहे आताच्या घडीला की एकदम पेपरलेस काम करणं आवश्यकता आहे, थोडं स्मार्टपणे काम करण्याची आवश्यकता आहे, कित्येक गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे। मग कोणी म्हणतं विषयपत्रिका द्या, कोणी म्हणतं मिनिट्स द्या, कोणी म्हणतं प्रस्ताव द्या, आणि सगळे मला असं वाटतं मेल असो, एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल तर त्याच्यावर पाहणं वाटतं काळाबरोबर चालणं आवश्यक। त्याच्यात काही चुकीचं पाऊल सरकार उचलतं असं मला तरी वाटत नाही। गेले काही दिवस तुमचं आणि मनसेचं ते युतीचं सुरू आहे आणि त्यात आज त्या मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडनं पुन्हा एकदा संकेत देण्यात आलेला आहे युतीचं। ते नरकातला स्वर्ग पाहत काहीच म्हणजे विधान केलं आहे त्यांनी सूचक, त्याचा अर्थ काय की आम्ही लवकरच एकत्र येणार या संबंधितलं। मग काल आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण, तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल। यावर मनसे नेते प्रकाश महाजन म्हणतात असं मीडियातून युती होत नसते, प्रत्यक्ष भेटून चर्चा करून युती करावी आणि त्यांचं विधान ते गोंधळात टाकणार आहे। जे लोक रोजच्या निर्णय प्रक्रियेत मला वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात। वामनराव सतत माहिती असेल तुम्हाला, त्यांचं एक विधान आहे, 100 वर्ष जरी महाराष्ट्रात कोणाची सत्ता असली, ब्राह्मण देवाला जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारणार नाही। असं नाही म्हणता येणार, आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला 100 वर्षाची गरज नाही, ठरवलं तर वर्ष 2 वर्षात हे काम होऊ शकतं, ठरवायची आवश्यकता आहे।
तुळजापूरचं एक ड्रग्ज प्रकरण आहे. तुमचे आमदार खासदार तिथले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मोकाट सोडलं जात आहे, चार्जशीटमध्ये गंभीर चुका होत आहे आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सत्य आहे, मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो. ड्रग्जमध्ये काही थातूरमातूर कारवाया केल्या जातात. मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत, फरार आहेत किंवा त्यांना जाणीवपूर्वक FIR पासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूरमातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते. एक जरांगे पाटलांचं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं आहे ते लवकरच उघडं पडेल, ते कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर उघडे पडतील. पडणार असतील, मला त्यातले डिटेल्स माहिती नाही. लाडक्या बहिणीवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात जाऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचं सुद्धा ते म्हणतात. हे पण लाडक्या बहिणी जवळपास 9-9.5 लाख आत्ता पण गाळलेल्या आहे. माझं म्हणणं, गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्याच का होत्या? जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या? गाळत असाल तर ज्यांनी स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी. ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही. पुणे महापालिकेचे एक वैद्यकीय अधिकारी आहे, त्याचा भाजपचे काही नेते छळ करत आहेत. तिने बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली, अनेक ठिकाणी गेली आणि आता अखेर राज्य महिला आयोगाकडे गेली. कोणीच दाद देत नाही असं म्हणणं आहे. नाही, अशी ही कोणी भगिनी आमच्याकडे आली तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टीचे असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो, त्याला धडा शिकवण्याचं काम करू, जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर. एक राष्ट्रीय प्रश्न आहे, बंगळुरूमध्ये ते झालं, कोण जबाबदार वाटतं तुम्हाला? नाही, याच्यात नियोजन असलं पाहिजे. असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे, पोलिसांची तयारी असली पाहिजे, जास्त कुमक असली पाहिजे. ओव्हरऑल जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून लक्षात येतं 30-35 हजाराचं ग्राउंड आणि तिथे 3-4 लाख लोक येतात. तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होतं. काल आदित्य साहेब बोलले, आज अमित ठाकरे पण म्हणालेत की दोन्ही बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, आम्हाला अडचण ठीक आहे. पण फक्त या दोन टोकांवरनं दोघांचं बोलणं सुरू आहे, वर्कआउट होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं? काही होत असेल तर सांगा ना आम्हाला. काही होतंय का, काही सुरू आहे? बोला ना, काय होतंय का ते? मी म्हटलं ना, असं तुम्हाला वाटतं, म्हटलं बाकी काय बोलू. बंगलोरमध्ये काल चेंगराचेंगरी झाली आणि त्या दाखला झालं ना. तुमचं आजचं काय आंदोलन आजपासून सुरुवात ते सांगून देणार? शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून 8 दिवस 5 ते 12 जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतं आहे. या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला, बहिणींना 21 रुपये देण्याचा वादा केला, हमी भाव सोयाबीनला 6,000च्या वर देण्याचा वादा केला, प्रत्यक्षात 5,500 पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची. हे सगळ्याच बाबतीत आहे. तेलबियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे. पीक विमा बंद केला गेलेला आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते, खोटे होते. आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं. तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे. त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे. बाळासाहेब विट्स हॉटेलचं पुढे काय? विट्स हॉटेलमध्ये जे संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित पावलं सरकारला उचलावी लागतील. पूर्णपणे इनलिगल झालेलं आहे, करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही, राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही, कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे. ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे, इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे, फायनान्शियल पोझिशनचा मुद्दा आहे. आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे. नुसतं सिरसाटाने माघार घेण्यात त्याच्यात विषय संपलेला नाही आहे. म्हातारी मेल्याचं दुःखाने का सोसतोय, उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना, हीच प्रोसेस राबवेल ना, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्र्यांना पाहिजे ना, ते दोनच नाव आहेत कुटुंबियांचे. मंत्र्यावरही करेल, ते सरकार करेल, ते काम सरकारचं आहे. पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण राजकीय दबाव आणून दबावाखाली अधिकाऱ्यांना काम केलं ना, अशा पद्धतीनं एवढ्या क्लास 1 अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करण्याची गरज नाही. तुम्ही घेणार का ते हॉटेल? ते त्यांनी शुभेच्छा मला काय करायचं बाबा, आमचं बरं आहे, आमच्या वस्तीतलं गल्लीतलं घर बरं आहे. प्रश्न असा आहे की 110 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमी कशी होते पुढे? हीच तर कमाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1998चं का काय 2008चं व्हॅल्युएशन आहे ते. 2022च 160 कोटी आलं होतं. आता 2025चं तर ते 200 कोटीच्या आसपास गेलं पाहिजे.
तो घुसवलेला. अच्छा, एक दादा, एक स्टाफ नर्स घोटाळा नियुक्तीपत्राबाबतचा एक समोर आलेला आहे. बनावट नियुक्तीपत्र घेऊन रुजू होण्याचे प्रकार आहेत. या संदर्भात SIT चौकशीची मागणी नर्स फेडरेशनने केलेली आहे. तुम्ही कसं मला तर बनावट स्टाफ, बनावट टीचर, या राज्यात हेच घोटाळेच चालू आहे. सगळ्या बोगस ऑर्डर काढले. एखाद्या दिवशी एखादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची बनावट ऑर्डर न निघो.